तर लेडीज अँड जेंटलमनानू तू पुढच्या समारंभात यांच्या तोंडाला नळच लावला पाहिजे. तू तर आपल्या या गडून शोध महागायकाचा या स्पर्धेमध्ये लई मोठं यश मिळवलेलं आहे. तू आपल्या या गडून समध्या गावाचं नाव रोशन केलेलं आहे. तू अहो पाटील गावचं नाव रोशन केलंय मी, त्यावर पाणी सांडताय तुम्ही. तू तर आता आपला यो गणू लंडन जिकाय निघालेला आहे. तू बरं झालं एकदाच पाणी संपलं. संपलं नाही आम्ही बी लई डोके आहेत. तू हे बघा अहो पाटील तुम्ही झटा पाणी पिताय आणि फटाफटा फवारासारखं आमच्या अंगावर ओढवताय. तू काय कसा दिसतोय मी? छान दिसतोस, खूप छान दिसतोस. आता ह्या रिंग आहेत ना, ह्या कानात घाल. रिंग कानात? मग रिंगा कानात नाही ते नाकात घालायच्यात वय. नाहीतर काय, एक कानात घाल आणि एक अशी 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 इथे इथे भुवयावर लाव. भुवयावर? ही काय फॅशन, रिंगा भुवयावर लावायची? अगं हे तर काहीच नाही. काय काय बायका ती बेंबट असतं ना त्याच्यावर टोचतात रिंगा. हे तर काहीच नाही. काय का बायका आहेत ना बेंबीवर अशी भोये करतात. बाबा हे तर काहीच नाही. काय सांगतो? काय काय बायका ना नको नको ते चित्र कोरत्यात. तुझं रे बरं लक्ष. ते आपलं बायका पोट उडे ठेवून नाचतात ना तेव्हा लक्ष जाणारच. काय बाबा? हो ना. हो. ए बाबा मला नको मध्ये मी ना देतात. आता तोंड बंद कर आणि गाण्याची प्रॅक्टिस कर. कमाल आहे. तोंड बंद करून गाण्याची प्रॅक्टिस कसं काय करणार तो? बाबा. बरं की बाई बर ते वाजवणारे कुठे आहेत? त्यांचाच पत्ता नाहीये. टायमर म्हटलं तर या तरी काय झालं बाई? हा हिच्या चेहऱ्यावर कळलं की आले. या 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 कोण हे? यांना ओळखलं नाही? हे आपल्या गावचेच आहेत मैत पोचवणारे. बँड पथक नंबर 1. हा वा वा. वाजवा रे. आम्ही जातो आमच्या त्यांच्या आईला काय वाजवता काय ह्याला पोचवायला निघा. पोचवण्याचं वाजवतायत. मग आम्हाला एवढीच वाजवता येते. नाही, बरोबर आहे तुमची काही चूक नाही हो. मी काय म्हणतो ही स्पर्धाच कॅन्सल करू आणि पोचवण्याच्या स्पर्धेत भाग घेऊया आपण. तिथे तर आपल्याला बक्षीस मिळालं. माझी खात्री आहे. काय? तू जिंकणार म्हणजे जिंकणार. हा पोचवण्याच्या स्पर्धेत. काय रे गणू, गाण्याच्या स्पर्धेत. हा, वाजवा. आम्ही जातो नाही गणू रसिक हो, आजच्या आपल्या स्पर्धेचा निकाल आमच्या हाती आलेला आहे आणि मला जाहीर करायला अत्यंत आनंद होत आहे की या विभागाचा नंबर 1 गायक आहे गणेश कराडकर. आणि त्याबरोबरच एक विशेष अनाउन्समेंट आम्हाला करायची आहे. महाराष्ट्रातल्या नंबर 1 महागायकांची अंतिम फेरी रंगणार आहे लंडन मध्ये आणि त्यातूनच निवडला जाणार आहे आपल्या महाराष्ट्राचा, मराठी मातीचा, मराठी बाण्याचा, मराठी माणूस आणि महागायक. तेव्हा आई बाबा तुमच्या गणेशची लंडनला जाण्याची तयारी करा. तर लेडीज अँड जेंटलमॅन तू जेंटलमॅन अँड लेडीज तू लेडा अरे बाबा लेडीज अँड जेंटलमॅन तू लेडीज अँड जेंटलमॅन यू जेंटलमॅन तू हा तर लेडीज अँड जेंटलमॅन नरडे सुकले वाटतं. अरे ह्याच्या पुढे काय बोलणार आहेत की नाही? रात्री वाड्यावर जा. टाकी फुल झाल्यावर इंग्लिश शिवाय बोलतच नाही. तर लेडीज आणू थू आणि जेंटलमॅन आणू थू. आज आपण इथं कशासाठी जमलेले आहोत थू? मायला तुम्ही सांगा धाडल्या म्हणून तर जमलोय ना. इथं काय लंगडी खेळायला बोलवलोय थू? अहो पाटील तुम्ही कशाला तोंडाने लंगडी खेळताय? अहो तो जळतोय गणूवर. काय हो? या जळतोय आणि या गणूवर रेड येळ आली ना ते समोरच्याला जाऊन टाकीन मी. चला रे. चला. तर लेडीज अँड जेंटलमॅन आणू थू पुढच्या समारंभात यांच्या तोंडाला नळच लावला पाहिजे. तू तर आपल्या या गडून शोध महागायकाचा या स्पर्धेमध्ये लई मोठं यश मिळवलेलं आहे. तू आपल्या या गडून समध्या गावाचं नाव रोशन केलेलं आहे. तू अहो पाटील गावचं नाव रोशन केलंय मी, त्यावर पाणी सांडताय तुम्ही. तू
तर आता आपला ह्यो गणू लंडन जिकाय निघालेला आहे बरं झालं एकदाच पाणी संपलं. संपलं नाही आम्ही बी लई डोकेबाज आहेत तू हे बघा. आव पाटील तुम्ही झटाझटा पाणी पिताय आणि फटाफटा फवारासारखं आमच्या अंगावर ओढवताय. तर आपल्या या गणूला हा समध्या गावातर्फे प्रेमाचं प्रतीक म्हणून हे ना हे आमचं आहे. हे प्रेमाचं प्रतीक म्हणून फुलना फुलाची पाकळी देत आहोत. काय फुलना फुलाची पाकळी टाळ्या कशाला वाजवताय? अहो पाटील याचा काय उपयोग आहे? अहो मी लंडनला जातोय, माझ्या मागे भक्कमपणे उभं राहा की. अहो ते काय सांगाय हवं का? अहो समजा गाव तुमच्या पाठीशी उभा आहे. काय रे गावाला उभी राहा. अरे तुम्हाला खुळ म्हणावं की खुळखुळा? काय झालं? त्याच्या मागे उभं राहा म्हणजे त्याला आर्थिक दृष्ट्या मदत करा. अरे गणू बरोबर त्याच्या ग्रुपला बी धाडायचं लंडनला आहे. हो अरे समजा गाव मेलय का? हा अरे आम्ही काय बी करू, पै न पै जमू, पण तुम्हाला लंडनला नक्की धाडू. माझ्यातर्फे हाय 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 माझ्यातर्फे 5 रुपये. माझ्यातर्फे 3 रुपये. माझ्यातर्फे 4 रुपये. माझ्यातर्फे 3 रुपये. माझ्यातर्फे 2 रुपये. माझ्याकडे 3 रुपये. माझ्याकडे 1 रुपया. माझ्याकडनं 8 आणे. माझ्याकडनं 5 रुपये. तसे 10 रुपये. 50 पैसे. अरे काय असं समजी डोक्याला हात लावून बसलाय हा? थू. अहो पाटील आम्ही डोक्याला हात नाही हाताला डोकं लावून बसलोय. थू. अरे काय 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 विरोध करतोय वय हा? अरे प्रसंग काय बोलतो काय तू? थू. अहो तेच तर म्हणतोय. अहो, प्रसंग कसला चांगला आनंदाचा आहे. मग एकदम कसं हसत खेळ करायला पाहिजे काय? होय मग एकदा कसं हसत ते सांगा ना. आणि मग खेळता खेळता मी गत चुकलो तर हा शांतवा रडू नका वरडू नका. नाही म्हणजे काय याला एवढं धाड भरत नाही. हा तुमच्या ओरडण्यामुळं हे कवा गचकतील काय सांगता येत नाही. हळू 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 आहे ना अजून मी. बरं आम्ही गप बसतो, तुम्ही बोला यातून मार्ग काय काढायचा? थू. यातून एकच मार्ग, काय बी करून गणू जिंकलाच पाहिजे. काही बी करून नाही नियमानुसार जिंकलं पाहिजे. हे बघा आम्हाला लांडी लबाडी आवडत नाही आणि आमच्या गणूला तर अजिबात नाही. काय का खरंय. अहो पण आम्हाला असं म्हणायचं आहे यावर एकच मार्ग गणूचा विषय. आपण दुसरा पण मार्ग आहे की कोणता? गणूचा पराजय आणि सुलभाचा आजन्म अविवाहित राहणं. पांड्या काय बोलतोय? नाही नाही म्हणजे मला असं म्हणायचं की असं असं होऊ शकतं ना. म्हणजे स्पर्धा आहे ती. काय पाटील? तू काय हसतो रे? नाही 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 असं काय बी होऊन चालणार नाही. अरे किती बी झालं तरी सुलभा समजा गावाची लेक आहे. काय हो? काय म्हणताय? नाही 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 म्हणजे किती बी झालं तरी ती मला लेकी सारखीच आहे. काय हो? मग हे कवा म्हणणार? कचकल्यावर नाही 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 तसं नाही तसं काही गैरसमज नाही. म्हणजे काय गणू जिंकून यावा असं सध्या गावाची वाटत असेल तर एकच मार्ग आहे. काय 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 कोणता? गणूचं आणि सुलभाचं लग्न जमलंय हे त्यासनी कळू द्यायचं नाही. कळलं तर काय होईल? तर तुमच्या बारी. अरे पैलवानाला कुस्तीला उतरण्यापूर्वी काही दिवस बायकोपासून दूर का ठेवतात? तुमच्या बारी एवढं बी कळ ना. अरे पैलवान कुस्तीत हरल नाही का? ते काय नाही काय बी करून गणूला जिंकून आणलंच पाहिजे. गणूचे बाबा बोला. आमचं ठरलं बरं का? काय काय आमचं ठरलं काय? नाही आम्ही बी तुमच्याबरोबर लंडनला येणार. कशाला? का कशाला काय? अहो एवढं बी कळलं ना तुम्हाला. अहो गणूला पाठिंबा द्यायला. अहो आपली ती टीम परदेशात जाते तेव्हा आपल्याला पाठिंबा द्यायचा असतो ना त्यांना. तेव्हा आपले लोक इथनं पण परदेशात जातात त्यांना पाठिंबा द्यायला. म्हणून तर आपली टीम हरते. जग जग अहो तुम्ही कसे काय आमच्यावर येणार? अहो आधीच तुम्ही आमच्यासाठी रुपये 2 रुपयाची वर्गणी काढली. अहो तसंच आमच्यासाठी अर्ध दबलं तरी चालतील. काय हो? म्हणजे आम्ही ज्येष्ठ नागरिक अहो कुठं बी अर्ध्या तिकड्यात फिरतो. तसा एसटीचा पासच आहे आमच्याकडे. म्हणजे तुम्ही एसटीने येणार लंडनला? अहो एसटीने ना मग? विमानानं. अगं, आय, 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 या काय? वाट लागली. काय झालं? काय झालं? याला काय झालं? आलं काय? आलं नाही म्हणजे गणूला जिंकून आणायचं आहे. आलं आलं? अहो फुलपत्र घेऊन कुठे निघालात? आता फुलपात्रच लागणार.
आता हे कुठे गेले फुलपात्र सकट ते ना स्पर्धेत भाग घ्यायला ही कंची स्पर्धा ते गड्या कराडकर गड्या कराडकरचा गड्या कराडकर अहो, विसर्जन करता का माझं अरे काय गड्यानं विसर्जन करताय बे? चांगली मिरवणूक करताय ना थू, आता बोला जब तक सूरज चांद रहेगा तुम्ही तर मला पोचवायलाच निघालात तू नाही 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 येण्याला कळलं नाही हो मला काय म्हणायचं होतं जब तक सूरज चांद रहेगा तब तक गड्या का नाम रहेगा हाँ। नहीं, नहीं गाने का नाम रहेगा हाँ बोला था गली गली में शोर है तुमच्या आईला नाही, नाही, तुमचं नाही, 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 मला असं म्हणायचं होतं गली गली में शोर है गड्या हमारा थोर है काय तुम्ही काय बोलताय गड्या कराडकरचा गड्या कराडकर गड्या कराडकर गण्या अरे ती बघ लग्नाची बस आली तुला न्यायला चल तू चला 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 इकडे, 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 इकडे. चल 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 बस आली बघा चल जातो कुठे आहे गाठोडा पण राहिला एक तेवढा गाठोडा चल 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 अहो गणूचे बाबा बस लागली ह्याला बस लागली अहो मला नाही बस तिथे लागली अरे बस चला लागली. चला गणूचे बाबा, एक गाठी, आपण गाठी, तिकीट घेऊन गाठी. या. चला 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 माझा झेंडा माझं सामान अरे पांडे आज घे की मला येतो 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 बरं बरं बघा चला 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 मुंबई आली बघा मुंबई आली बघा मुंबई आली बघा वा, 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 गण्या, मुंबई आली. हा. बाबा आई ए आई या लवकर या ये घे. आई या लवकर ये आई तू हा चला 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 कुठं या पुढे आम्हाला विमानानं जायचंय बोललास गणू आता मला जावं लागणार ए कोण बोल विमानात कोण बोल विमानात क्या ती म्हणत बसल्यावर कसं होणार याचं तू अहो आम्ही त्यांना विमानात सीटवर बसवणारच नाही मग डायरेक्ट आतल्या खोलीत बसवणार डब्या घेऊन आले 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 आता कोण आले Sorry, I'm late. Welcome to Mumbai, Mr. Ganesh Karadkar. मी चॅनल तर्फे मी सगळ्यांचं स्वागत करतो या प्लीज कम चला, चला. प्लीज का प्लीज जेवढे विमान देणार आहेत ना तेवढ्यानेच यायचे बिकॉज ऑफ सिक्युरिटी नाही सिक्युरिटी नाही मी पाटील आहे तू हो ते नाही हो सामानाची तपासणी फार कडक पद्धतीने होते म्हणून म्हटलं प्लीज पाटील तुम्ही आम्हाला इथंच निरोप द्या की नाही आलो असतो तर बरं झालं असतं नाही पण विमानात स्टँडिंग घेत नाही ना स्टँडिंग नाही मग टपावर बसून आलो असतो टप्पाला माझं मग काय टप्पाळ माझा अहो, तुम्ही जा बस सुटेल नाही तर आम्ही येईपर्यंत तुम्हाला इथं थांबावं लागेल नाही म्हणजे या मुंबईची तरच काही वेगळी आहे चला 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 ओ चॅनलवाला जरा आमचं सामान आत पाठवा होय चल ग चल चल आय, चल 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 सामान हात पाठवा मला काय हमाल समजली का ही गेल का मला सोडून तुम्ही यांच्या बरोबर आहात का मी गणूचा बाप ओ या वेलकम वेलकम ओला आहे हात ओला आहे प्लीज प्लीज या गणू, सामान जरा ए, बाहेर गणू, गणू. या पाठवतोय सामान घेऊन